हो साधी गाडी आहे, एवढा कसला जीव गुंतलाय तिच्यात तुमचा? माझा नाही, माझ्या यांचा. जे त्यांना साथ देतात त्या प्रत्येकालाच तेवढा जीव लावतात. आम्ही खूप अडचणीत होतो म्हणून मनावर दगड ठेवून त्यांनी ही गाडी विकली होती. तुमचं तुमच्या मुलावर प्रेम आहे म्हणून तुम्ही त्याला ही गाडी देताय ना. मलाही माझ्या नवऱ्याला त्यांची ही गाडी परत मिळवून द्यायची. तुम्ही तुमच्या नवऱ्यासाठी काय बी करायला तयार आहात? हो. तुम्ही माझ्या मळ्यातली समधी भाजी कुडून दिली तर ही गाडी मी तुम्हाला परत विकायचा विचार करेन. खरंच मी अगदी काही काम करायला तयार आहे. पोरी यो मळा लाग कामाला. अहो बिचाऱ्या पोरीला थांबवा त्या. अहो मी फक्त बघत होतो या शहरातल्या मुलींचं आपल्या नवऱ्यावर किती प्रेम आहे ते. पण माझ्या लक्षात आलं या पोरीचं आपल्या नवऱ्यावर खरोखरच भरपूर प्रेम आहे. तू एक काम कर, थांबव तिला आणि बोलू. ए पोरी ये इकडे, बास झालं. का? काय झालं? अजून 1-2 तास लागतील पण जमतंय मला. नाही त्याची गरज नाही. का? अहो मला माझी गाडी हवी आहे परत. करते मी काम. नको, आलंय लक्षात माझ्या. तुम्ही तुमच्या नवऱ्यासाठी काय बी करू शकताय, पण आता मला थोडीशी धावपळ करावी लागेल दुसरी गाडी घ्यायची म्हणजे. पण तुमची सुद्धा तळमळ बघता मला तुम्हाला नाही म्हणणं लई जड झालंय बघा. ठीक आहे, घेऊन जावं तुम्ही गाडी. 75,000ला घेतली आहे मी. काय झालं? माझ्याकडे आता फक्त 15,000 रुपये आहेत. मी उरलेले पैसे महिन्याच्या महिन्याला देऊ? जोवर तुम्हाला पैसे मिळत नाहीत तोवर गाडीचे कागदपत्र तुमच्याकडे ठेवा. खरं सांगू का, आमची ही पण तुमच्यासारखीच काळजीवान बघा. लग्न होऊन 30 वर्ष झाली आम्हाला. आयुष्यातल्या चांगल्या वाईट परिस्थितीत हिनं मला साथ दिली, पण कधी बोलून नाही दाखवलं, पण माझ्या बी कधी देण्यात आलं नाही. पण आज तुम्ही तुमच्या नवऱ्याविषयी एवढ्या तळमळीनं बोलला आणि मला माझ्या बायकोची तळमळ देण्यात आली. तुम्ही शिकलाय म्हणून बोलला तरी, पण हिनं कधीच बोलून दावलं नसतं. लाख मोलाची गोष्ट ध्यानात आणून दिली, तिथंच गाडी तुमची झाली. चला घेऊन जा गाडी. घ्या गाडीची किल्ली. हे घ्या. खूप खूप थँक्यू काका. ठीक आहे. आणि हो, मी शिक्षिका आहे. तुम्ही काकून नाही शिकवा, म्हणजे त्या सुद्धा बोलतील. आणि हो, मी लवकरच तुमचे सगळे पैसे परत करेन आणि मग गाडीची कागदपत्र घेऊन जाईल. बरं जाऊ मी घेऊन? हो पण घरापर्यंत गाडी कोण नेणार? मी आहे की. काय म्हणताय?
अक्काबाई अरे राणा तू तर अक्काबाईचा आवाज वाटतोय की रे. होय की होय. चल बघूया. क्या बात आहे राणा. अरे वहिनी तुझ्यासाठी अक्काबाई लेकर आल्या. असं कसं काय झालं? राणा ते समजा सोड. अरे अक्काबाई आल्या तुझी. मंथली बाई तुम्ही अक्काबाई घेऊन कसं काय आलात? आपली गोष्ट आपण परत मिळवायला नको. ओ वहिनी तुम्ही कशी काय मिळवली अक्काबाई? महाजन सरांनी दिलेल्या पैशातून. पण महाजन सरांनी एवढं पैसे नव्हते दिलं. हो पण त्यांनी जे पैसे दिले होते ना ते मी त्या विकणाऱ्या माणसाला दिले आणि मग उरलेले पैसे मी महिन्याच्या महिन्याला देऊ का अशी विनंती केली तर ते हो म्हणाले. अगं बाई, म्हणजे तुम्ही परत उधारी केली? हो पण ही उधारी फेडता येईल अशी खात्री आहे मला म्हणून मी केली. अहो, एवढं समजा करायची काय बी गरज नव्हती बघा तुम्हाला. गरज कशी नव्हती. ही गाडी तुमची शान आहे आणि ती अशी दुसऱ्याकडे जाऊन कसं चालेल? बरोबर ना आबा? बरोबर. अहो वहिनी 100% खरं बोलायचं बघा. हे घ्या तुमचा मान तुमच्याकडे. हे मास्तरीन समधीकडेच भाव खायले. घे राणा. अंजलीनं तुझा मान परत मिळवलाय. मला लय भरून आल्यासारखं झालंय बघ. आता वहिनीने एवढ्या प्रेमानं तुझा मान मिळवून दिलाय म्हणजे भरून तरी यायलाच पाहिजे की काय आबा? एकदम बराबर. अरे बघा दोघं कशी लाजायला लागली ती. आबा ही तर फक्त सुरुवात आहे. फक्त गाडीच नाही आपली जमीन आपला वाडा सगळं परत मिळवू. आपल्या गायकवाड घराण्याचा गेलेला मान आपण परत मिळवायचाच. होय मिळवायचाच. मिळवायचा. वहिनी
अहो रानाची गाडी आणावी हे कसं काय डोक्यात आलं तुमच्या? कसं काही ना डोसके जे आले ते चांगलं झालंय. रानाची गाडी आली म्हणून मी गोडाचा शिरा केलाय. बरकतला दे. एक बरं झालं रानाची गाडी आली हे चांगलं झालं, नाही तर तो वडापणी जातोय चालत जातोय बघून वाईट वाटत होतं मला. वहिनी तुम्ही उधारीची अजिबात काळजी करू नका बघा, आपण सगळी मिळून फेडूया. आबा नमस्कार प्रतापराव. नमस्कार. या करा हवं का घरात? अहो घर तुमचंच आहे. हो आमचं घर आहे म्हणून तर काळजीने आलो. अरे वा, ध्यानात हाय म्हणायचं की तुमच्या. नाही, आम्हासनी वाटलं अटक झाल्यानंतर तुम्ही आमच्या मामांजीसनी विसरला का काय. अहो असं विसरून कसं चालेल? शेवटी काही झालं तरी ते पक्षाचे आमदार आणि मंत्री आहेत. नाही पण आता नाहीत ना व. म्हणून आपलेपणा संपत नाही. अहो प्रतापराव, झाला प्रकार एवढा अनपेक्षित होता की सगळं प्रकरण थंड होईपर्यंत गप्प बसावं लागलं. पण पक्षाला तुमची काळजी आहे. आमच्याकडून काही मदत लागली तर नक्की सांगा. अहो नक्की, आमचं बरं चाललंय. बरं चला बसून बोलूया. या या या. साहेब चहा घेणार का न्यारी करू? नाही, आमचं झालंय सगळं. हे नंतर कधीतरी. बर जरा चहा करतेस. हा, मी आपल्या वैयक्तिक मदतीबद्दल बोलत होतो. नाही अहो, खरंच काय गरज नाही त्याची. पण किमान आमदारकीचा पगार भत्ते हे तर तुम्ही घेऊ शकता. अजून आमदार पदावर आहात तुम्ही. अहो मी काही कामच करत नाही तर पगार कसला घेणार? पहिल्यापासूनच तुम्ही तत्व नियमांचे पक्के बांधले. खरं सांगू का, मी इथं आलोय ते एका वेगळ्याच कारणाने. तुम्ही जरा समजून घ्यावा अशी विनंती आहे. अहो बोला की, विनंती कसली करताय? पक्षातनं तुमच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतीये. शिक्षण खातं पण विनामंत्री फार काळ ठेवता येणार नाही. म्हणजे पक्षानं तशी बऱ्यापैकी वाट बघितली. पण तुम्ही निर्दोष सिद्ध व्हायला अजून वेळ आहे. निर्दोष सुटाल की नाही हेही नक्की नाही. तेव्हा आमदारकीचा राजीनामा द्या अशी मागणी आहे पक्षाची. हो पण आपण दोषी आहे ते कुठे सिद्ध झालंय अजून? हो, असा तडकाफडकी निर्णय घेऊ नका. तडकाफडकी नाही, पक्षशिस्तीला धरूनच निर्णय घेतला जातो. हो पण असं कसं पदावरनं खाली करताय तुम्ही मामांजीसनी?
फडकीच की. पुढच्या 15 दिवसात काय छडा लागतो ते बघू, नाही तुम्ही स्वतः आमदारकी सोडल. ज्या दिवशी मी निर्दोष आहे कळल त्या दिवशी मला जनतेची पुन्हा सेवा करायची संधी द्या, एवढीच अपेक्षा आहे. जरूर. बाकी काही मदत लागली तर नक्की सांगा. होय. चला, इच्छा असूनही आम्हाला फार वेळ थांबता येणार नाही. चला येऊ साहेब. या. साहेब, हीच संधी आहे या म्हाताऱ्याच्या जागी आमच्या पप्पांना मंत्रीपद मिळवून द्यायची. साहेब, आमचा आबा पहिलं सुटलं पाहिजेत बघा. हो, काळजी करू नका. प्रतापराव कधीही पैसे खाणार नाहीत. जर ते निर्दोष आहेत तर जास्त आनंद मलाच होईल. साहेब, लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावला पाहिजे बघा. मी माझ्या बाजूने सगळे प्रयत्न केले, सगळा तपास केला, पण काहीच हाती लागलं नाही. हे सगळं असं सहज सुटेल असं मला वाटत नाही, पण आपण आपलं प्रयत्न करत राहायचं. प्रतापराव एक दिवस नक्की सुटतील. तुम्ही अजिबात काळजी करू नका. पक्ष त्यांच्या पाठीशी आहे. चला येतो मी. आबांच्या पाठीशी सगळेजण आहेत. फक्त आपल्याला त्यांच्यावरचा आता आरोप मिटवला पाहिजे. वहिनी, पण आबा आता 15 दिवसात राजीनामा द्यायचं म्हणाले. हो ना, या सगळ्या प्रकरणाची छानबीन करायला सुद्धा वेळ नाहीये आता. म्हणून तर आपण आता लवकरात लवकर हालचाली करायला हव्या. मागच्या वेळी मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला जशी घाई केली तशीच आता आमदारकीचा राजीनामा द्यायला सुद्धा करताय. त्यामुळे आबांनी आमदारकीचा राजीनामा देण्याआधीच आपण काहीतरी करायला हवं. बरोबर आहे. सूरज, हा? मला तर लई काळजी वाटायला लागली बघ. काय झालं? अरे साहेब गपगपच झाल्यात बघ. म्हणजे मी 2-4 वेळा विचारलं खायला काय आणू काय म्हणून, आपल्याच विचारात आहेत, कायच बोलनात. परत पहिल्यासारखं गपगप होणे म्हणजे झालं. नाही नाही, आबांना आता परत उदास होऊ द्यायचं नाही. वय, आपण काय बी करू पण यावर तोडगा काढूच. आबांना आता कोर्टात निर्दोष सिद्ध करणं हा एकच उपाय. आपण काय करायचं म्हणजे कसं करायचं मला काहीच कळणार झालंय बघा वहिनी. ते जोंधळे मामा बी सापडणार झाला तिथं. जोंधळ्यांचा शोध आपण चालू ठेवूच यात, पण त्याबरोबर इतरही काही करता येतंय का ते बघूया. त्या जोंधळे मामांचा काय पत्ता लागतो काय बघतो मी आज दिवसभरात. चालेल, नंतर सगळे मिळून विचार करू काय करता येईल ते. ठीक आहे. अंजली, मला काय कळना पण मला लय भीती वाटते. तुम्ही शोध घ्यायचा म्हणतायसा, पण ह्या समध्यात नगती माणसं दुखावली गेली आणि काही वेगळं संकट आलं म्हणजे ती माणसं कशी आहेत माहित नाही, पण तुम्ही त्यांच्या मागावर आहे हे त्यासनी समजलं आणि त्यांनी काही वाईट वंगाळ केलं तर. अंजली, स्वतःच्या जीवाला जपा. ह्या शोध घेण्यापायी नवीन काय संकट अंगावर घेऊ नका सा. तुम्ही काही काळजी करू नका गोदाक्का, शोध हा घेणारच आणि या सगळ्या मागे जे कोण लोक आहेत त्यांना समोर आणणारच. मग त्यासाठी धोका पत्करावा लागला तरी चालेल.